हाय फ्रेंड्स, मी सान्विका. गणपती बाप्पा मोरया. मी सान्विका, आपल्या सान्विका एस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी जाणार आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. तर बसने पण तुम्ही जाऊ शकता आणि ट्रेनने पण जाऊ शकता, पण बसने खूप वेळ लागतो, त्यामुळे मी ट्रेनने जाणार आहे. अक्कलकोट रोडला जाण्यासाठी 2-3च ट्रेन अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही वाया सोलापूरसुद्धा अक्कलकोटला जाऊ शकता. तर त्यामुळे मी सकाळी 6 वाजता पुण्यावरून सिकंदराबाद जनशताब्दी जी सुपरफास्ट एक्सप्रेस आहे त्या ट्रेनने चालले आहे. ती सकाळी 6 वाजता निघते आणि सोलापूरला सकाळी 9 वाजता पोहोचते. अगदी कमी वेळात सोलापूरला पोहोचते. आता मी थोड्या वेळात सोलापूरला पोहोचते आणि तिथून पुढे अक्कलकोटला कसं जायचं आहे ते तुम्हाला मी सांगते. सर्वात पहिले तुम्ही बघू शकता, मला ही रेल नीलची बॉटल मिळालेली आहे अर्धा लिटरची. त्यानंतरून कॉफी किट मिळालेलं आहे. कॉफी किट किंवा तुम्हाला हवं तसं तुम्ही चहाचं पण किट मिळतं, तेही घेऊ शकता. नंतर हे कुकीज मिळालेले आहेत आणि ही कॉफी बनवण्यासाठी हॉट वॉटर मिळालेलं आहे मला. तर आता या कॉफी किटमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर ह्या कॉफी किटमध्ये कॉफीचा सॅशे मिळालेला आहे. त्यानंतरून ही शुगर पावडर मिळालेली आहे आणि मिल्क पावडर मिळालेली आहे. चला तर हे सगळं मिक्स करून मी गरम गरम कॉफी पिते. तर आता नाश्ता आलेला आहे. त्या नाश्त्यामध्ये काय काय मी तुम्हाला दाखवते. गरम गरम उपमा आलेला आहे, मस्त कढीपत्ता मोहरी असं घातलेला. त्याच्यानंतरून गरम असे पोहे आलेले आहेत, मस्त दाणे वगैरे घालून गरमागरम पोहे आहे, दाणे कढीपत्ता असे घालून. त्यानंतरून इकडे हा बिकाजीचा चिवडा दिलेला आहे. नंतर मँगो फ्रुटी दिलेली आहे आणि हे केचप दिलेलं आहे. तर मी सोलापूर बस स्टँडला उतरलेली आहे. सोलापूर बस स्टँड अक्कलकोटसाठी बस मिळाली आहे मला. 70 रुपये तिकीट आहे आणि 40 किलोमीटर आहे अक्कलकोट. तर आता मी अक्कलकोटला थोड्या वेळात उतरते आणि मग तुम्हाला भेटते. तर मी अक्कलकोट देवस्थानापाशी पोहोचलेली आहे. फ्रेश वगैरे झाले. जर तुम्हाला अक्कलकोट बस स्टँडवरून मंदिराकडे यायचं असेल तर बस स्टँडवरून 20-20 रुपये शेअरिंग रिक्षा आहेत, त्या तुम्हाला मंदिरापाशी सोडवतात. तुम्ही बघताय आता या आवारात, मंदिराच्या या आवारात खूप गर्दी आहे. लोक आता यायला वगैरे सुरुवात झाली आहे. थोड्या वेळाने अजून गर्दी वाढेल. आणि इकडे ही प्रसादासाठी लाईन आहे. बायकांची आणि पुरुषांची वेगळी लाईन असते. दुपारचा प्रसाद 12 ते 4 असतो आणि संध्याकाळी 8 ते 11 असं प्रसादाची वेळ आहे. चला तर आता मी दर्शनाला जाते पुढे आणि तुम्हाला भेटते. मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. त्या आतमध्ये आता मी दर्शनाला जाते. तुम्ही बघताय आता किती गर्दी सुरू झाली आहे ते. आतमध्ये आता अजून गर्दी असेल. प्रवेश केल्यानंतरून प्रवेशद्वाराच्या आतमध्ये हे खूप छान असं डिझाईन केलंय, इंटिरियर केलेलं आहे. खूप सुंदर असं वटवृक्षासारखं डिझाईन केलं आणि त्याच्या आतमध्ये लाइटिंग केलेलं आहे. इथून आतमध्ये जाता येतं. महिलांची आणि पुरुषांची वेगवेगळी लाईन आहे. नंतर इथे असं छान असं लाइटिंग आहे. संध्याकाळी खूप सुंदर दिसतं हे. नंतर हा वटवृक्ष आहे इथे आणि इथून आतमध्ये गाभाऱ्यात जायचं. संध्याकाळी हे खूप सुंदर दिसतं.
मी दर्शन घेऊन बाहेर आलेली आहे. गाभाऱ्याच्या आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती. मी गाभाऱ्याच्या बाहेर आलेली आहे. इथे उंच आणि मजबूत असा वटवृक्ष तुम्हाला दिसतोय. तसंच आजूबाजूला खूप सुंदर असं डिझाईन तयार केलेलं आहे. दिवसभर इथे लाईटनिंग चालू असतं. संध्याकाळी लाईटनिंग खूप छान उठून दिसतं. नंतर तुम्हाला इथे हा समाधी कक्ष दिसतो आहे. आजूबाजूला गर्दी पण खूप आहे. कारण शनिवार रविवार असल्यामुळे गर्दी आहे. सोमवार ते शुक्रवार एवढी गर्दी नसते. तसेच मंदिराच्या आवाराच्या बाहेर शिल्पगृह आहे. तिथे स्वामींचे कथेरूप शिल्प तयार केलेले आहे. तुम्ही इथे आल्यानंतरून या शिल्पगृहाला भेट देऊ शकता नक्की. काय किती गर्दी आहे इथं आज दर्शनासाठी. तुम्हाला जर यायचं असेल तर शनिवार आणि रविवार सोडून इथे दर्शनाला तुम्ही येऊ शकता. म्हणजे निवांत दर्शन होईल. तुम्ही बघताय बघा, हजारोंनी लोक दर्शनासाठी आलेले आहेत. हे बघा, तुम्ही शनिवार आणि रविवार सोडून दर्शनासाठी येऊ शकता. आणि सध्या कसं सुट्ट्यांचा सीझन आहे त्यामुळे गर्दी प्रचंड आहे. तुम्ही शनिवार रविवार सोडून दर्शनासाठी येऊ शकता. 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी ही श्री स्वामींची प्रतिमा तयार केलेली आहे. खूप मनमोहक अशी प्रतिमा आहे. असं वाटतं की श्री स्वामी आपल्याकडे साक्षात बघत आहेत. नंतर स्वामींच्या गाभाऱ्याच्या समोरच इथं ध्यान मंदिर कक्ष आहे. इथं तुम्ही ध्यानाला वगैरे पण बसू शकता. खूप सुंदर असा ध्यान मंदिर कक्ष आहे. स्वामींची उभी अशी मूर्ती आहे इथे ध्यान मंदिरात. मंदिराच्या बाहेर पडल्यावरती ही छोटी छोटी अशी छान दुकानं आहेत. गल्लीच आहे दुकानांची. रुद्राक्षांच्या माळा आहेत, छान छान वस्तू आहेत. नंतर मूर्ती आहे स्वामींच्या. पुस्तकांचं प्रदर्शन आहे. खूप अशी दुकानं आहेत इथे. पूर्ण गल्लीच आहे. संपूर्ण गल्लीभर सगळी दुकानच दुकान आहेत. छान छान वस्तू आहेत इथे. मूर्ती आहे, लेडीज पर्सेस आहेत, प्रसादाची दुकानं आहेत, वेगवेगळ्या वस्तूंची दुकानं आहेत. ज्वेलरी आहे. नंतर इकडे हे लाकडी किचनची पण दुकानं आहेत. वेगवेगळ्या आपल्या नावाच्या किचन मिळतात इथे, लाकडी असे. हा प्रसाद घेऊन झाल्यानंतर बाहेर आल्यावरती ही मस्त अशी दिव्यांची दीपमाळ आहे. ती संध्याकाळी लावतात रोज. असे 2 दीपमाळ आहेत तिथे. खूप मस्त दिसतात संध्याकाळी. छान छोट्याशा दीपमाळ आहेत आणि त्याच्या कपिला आहेत. छान आणि तुळशी वृंदावन आहे इथे.
संध्याकाळी खूप सुंदर दिसतं दीपमाळ लावल्यानंतरून. महाप्रसाद झाल्यानंतरून बाहेर आल्यावरती आहे. आवारातच हे यात्री भुवन आहे. या यात्री भुवनच्या अगदी समोरच शमी विघ्नेश गणपती मंदिर आहे. चला तर आता मी दर्शनाला जाते आतमध्ये. असं छोटासा गणपती आहे या गणपती मंदिरामध्ये आणि तसंच इथे अष्टविनायकातल्या प्रत्येक गणपतीचं महात्म्य इथे लिहिलेलं आहे या मंदिरात. तुम्हाला दाखवते मी आता. प्रत्येक गणपतीचं महात्म्य लिहिलेलं आहे. त्याच्या पाठीमागच इकडे मस्त तुळजाभवानीचं मंदिर आहे. तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे इथे. सुंदर अशी मूर्ती आहे तुळजाभवानी मातेची. नंतर आजूबाजूच्या परिसरात इकडे वाटिका आहे. नंतर बालोद्यान पण आहे. खूप शांत आणि सुंदर असा परिसर आहे. नंतर आजूबाजूला भरपूर यात्री निवास, भक्त निवास आहे. पार्किंगसाठी सुद्धा खूप मोठी सोय आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या पाठीमागच ही वाटिका आहे. इथे मस्त असे इथे मूर्ती आहेत प्राण्यांच्या, छान छान अशा. आणि आजूबाजूला झाडी आहे पूर्ण लाईनमध्ये. असं वाटतंय की मस्त वाटिकेतून चाललेलं आहे. छान थंड आणि हिरवं वाटतंय. छान छान प्राणी, वेगवेगळ्या प्राण्यांच्या मूर्ती आहेत इथे. मस्त सकाळी पण उठल्यानंतरून फिरायला आणि संध्याकाळी पण फिरायला थंड आणि शांत आहे. असं वाटतच नाही मंदिराच्या आवारात आपण आहोत. असं वाटतं एखाद्या पार्कमध्ये आहे. तुम्हाला म्हटलं तसं इथे श्री समर्थ वाटिका आहे. इथे सकाळी ही वाटिका 6 ते 10 चालू असते आणि संध्याकाळी 5 ते 9 चालू असते. सध्या पावसाळा आहे त्यामुळे त्यांनी ती बंद ठेवली आहे. छान शिवाजी महाराजांची मूर्ती आहे घोड्यावरची. आतमध्ये छान छान असे वेगवेगळे प्राणी आहेत. प्राण्यांची मूर्ती आहेत आतमध्ये छान अशा. आतमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या छान छान अशा मूर्ती आहेत. घोडा आहे, छोटा हत्ती आहे, बारशिंगा आहे, हरिण आहे, माकड आहे, बसलेला जिराफ आहे. छान असं वेगळ्या प्राण्यांच्या मूर्ती आहेत. इथे असं गार्डनमध्ये आल्यासारखं वाटतंय. मंदिराच्या आवारात आहे असं काहीही वाटत नाहीये इथे. मी तुम्हाला म्हटलं तसं इथे मंदिराच्या शेजारीच छान छोटंसं असं बालोद्यान आहे. छोटे छोटे खेळ आहेत लहान मुलांना संध्याकाळी इथं वेळ घालवण्यासाठी, संध्याकाळी खेळण्यासाठी. ते स्वामींची अशी छान अशी उभी मूर्ती आहे, मस्त मोठी अशी. इथे वटवृक्षाखाली बसलेले स्वामी आहेत मूर्ती रूपात. गोमाता आहे, छान घोडा, बारशिंग, हरिण. खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे ही स्वामींची. नंतर इथे शिवाजी महाराजांची मस्त सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. तुम्ही बघताय
इथे बाहेरच स्वामींची मोठी प्रतिमा आहे, त्याच्या शेजारीच इथं उपहारगृह आहे. सकाळी इथे खूप गर्दी असते. सकाळी 7 ते 11:30 हा नाश्त्याचं उपहारगृह चालू असतं आणि दुपारी 4 ते 8 चालू असतं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते मिळतात, चहा मिळतो. तुम्ही पण इथं आलात तर नाश्ता वगैरे करू शकता. इथे जवळच आहे स्वामींच्या प्रतिमेच्या बाहेर. अक्कलकोट बस स्टँडच्या जवळच खंडोबा आणि जोडपांचे मंदिर आहे. पाऊस चालू होता त्यामुळे मला व्हिडिओ घेता नाही आला, तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.